नमस्कार. मी काल RSS विरोधात एक फेसबुकवरती पोस्ट केली होती. पण या पोस्टवरती बऱ्याच संघी तसेच भाजपच्या अंधभक्तांना मिरच्या झोपल्या आहेत व त्यांनी वैयक्तिक पातळीवरती टीका करायला सुरुवात केली. मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना उत्तर देऊ इच्छितो व एक विनंती करतोय की परत माझ्या पोस्टवरती वैयक्तिक पातळीवर कुणी टीका करू नये, अन्यथा त्या व्यक्तीवरती कायदेशीर असेल किंवा प्रसंगी 2 हात करण्याची तयारी माझी आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तींचा अशा प्रकारे व्हिडिओ करून पाहुणचार केला जाईल. त्या व्यक्तींची इत्तमोत माहिती असेल किंवा त्यांची सगळी कुंडली आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. तर सगळ्यात पहिला कमेंट केली होती ती म्हणजे विश्वजित पाटील यांनी, जे भाजपचे शहर सचिव आहेत. त्यांनी काय कमेंट केली की साहेब, संघ आणि संघ विचाराच्या बाबतीत बोलण्याच्या विचारांची पोहोच आपली नाही. मान्य आहे मला, माझी पोहोच संघाच्या बाबतीत बोलण्या इतकं नसेल. आपली पोच आहे देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत. मात्र तुम्हाला महापालिकेसाठी भाजपचं तिकीट हवं आहे. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांना खुश करायचं आहे, म्हणून तुम्ही व्यक्तिगत टीका टिप्पणी करणं कृपया टाळावं. विश्वजित पाटील साहेब हे आमच्या गावचेच आहेत, अंकलखूपचे आहेत, म्हणजे त्यांची आणि आमची गावकी एकच आहे. पण अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी नेमकं काय म्हणजे त्यांना मनात चाललंय हेच कळत नाहीये. हे अशा प्रकारचं वक्तव्य करून म्हणजे व्यक्तिगत द्वेष वाढवू नका, एवढंच मी त्यांना विनंती करतो. कुठंतरी भविष्यात एकमेकांची मदत एकमेकांना होईलच. तसेच भारतीय जनता पार्टीची आता सत्ता आहे, त्या माध्यमातून बऱ्याचशा कामांचे टेंडर ठेके आपल्याला मिळाले आहेत. तर तुम्ही तुमची व्यावसायिक प्रगती करा, मात्र व्यक्तिगत टीका करू नका. तुम्ही भाजपचं तिकीट मिळवा, विजयी व्हा, अजून मोठं व्हा, याच आमच्या सदिच्छा. मात्र व्यक्तिगत टीका टिप्पणी टाळा. यानंतर कोणी वक्तव्य केलं ते म्हणजे कमेंट केली की ईश्वर रायण्णावर. आता हे ईश्वर रायण्णावर जे आहेत त्यांनी काय म्हणलं की आपली कुवत आणि अभ्यास बघून माणसानं व्यक्त व्हावं, उगाच सूर्यावर थुंकू नये, आपलं तोंड आपल्या थुंकीनं रंगते मग. हे ईश्वर रायण्णावर जे आहेत ते मुळात कर्नाटकचे आहेत, महाराष्ट्रातील देखील नाहीत. संघाच्या पाठीमागे लागून म्हणजे आयुष्यभर संघाच्या शाळेत नोकरी लागावी म्हणून त्यांची चाटुगिरी करणारे असे हे लोक, ह्यांनी आम्हाला आमच्या कुवतीबद्दल सांगू नये. आमची कुवत काय आहे ते गेल्या 10 वर्षात ज्या हजारो लोकांचे प्रश्न मी सोडवलेले आहेत त्यांना माझी कुवत माहिती आहे. आजपर्यंत गेल्या 10 वर्षात पोलीस स्टेशन असेल, महापालिका असेल, प्रशासन असेल, त्याचबरोबर अडीअडचणीला आर्थिक मदत असेल किंवा शाळेमध्ये एखादं ऍडमिशन करायचं असेल, शाळेमध्ये फी माफ करायची असेल किंवा डोनेशन माफ करायचं असेल, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी जागा नसेल तर त्याची शिफारस करणे, हॉस्पिटलचं बिल कमी करणे, MSCB रिलेटेड इश्यूज, असे बरेच प्रॉब्लेम्स किंवा लोकांच्या समस्या, मग त्या पर्सनल असतील, सार्वजनिक असतील, त्या सोडवण्याचं मी काम गेले 10 वर्ष झाली करतोय. त्यामुळं अशा लोकांनी, जे RSSच्या तुकड्यावर जगणारे लोक आहेत, अशांनी आम्हाला टीका करू नये. तुम्ही कर्नाटकातले आहात,
कर्नाटकातून येऊन इथं महाराष्ट्रातील एका भूमिपुत्राची नोकरी खाल्लेली आहे. त्यामुळं तुम्ही या महाराष्ट्रातील भूमिपुत्राविषयी व्यक्तिगत टीका करणे कृपया टाळावे, ही शेवटची आपल्याला बोलावी. यानंतर जी कमेंट केली ती म्हणजे अनमोल शिंदे. तर अनमोल शिंदे हा जो आहे तो ऍक्च्युली मी रेमंड या मल्टीनॅशनल कंपनीत एक लेबर वेलफेअर ऑफिसर होतो. तिथं तो माझ्या अंडर काम करत होता कंत्राटी बेसिसवर. तर यानं काय कमेंट केली, तुम्ही आणि अबू आझमी साहेब आहात नक्कीच शस्त्र उचलू शकता, बाकीच्यांना ज्ञान पाजरण्यापेक्षा स्वतः पुढाकार घ्या. म्हणजे मी आमचे पार्श्वभूमी सांगायचं झालं तर आमचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. अक्कलकोट येथील स्वातंत्र्य सैनिक, कैलासवासी धुळाप्पा नवले असतील, कैलासवासी आमदार दत्तात्रय सूर्यवंशी असतील, यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्रित सरकारमध्ये आमच्या आजोबांनी काम केलेलं आहे. तसेच अबू आझमी विषयी बोलायचं झालं तर अबू आझमींनी जे औरंगजेब विषयी वक्तव्य केलं होतं त्याचा मी याआधीच निषेध केलेला आहे. म्हणजे तो त्यांचा वक्तव्य झाल्या इमिजिएट मी निषेध केला होता. त्या वक्तव्याचा त्यांनी म्हणजे वक्तव्य त्यांचं मागं घेतलेलं आहे. त्यामुळे तो वाद आता पूर्णपणे संपलेला आहे. व अबू आझमी हे महाराष्ट्रातून सलग 4 वेळा निवडून आलेले आमदार आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचे वडील हाजी नियाज अहमद आझमी हे उत्तर प्रदेशमधील आझमगड जिल्ह्यातील एक मोठे वतनदार कुटुंबीय आहेत. आतापर्यंत हजारो लोकांना आर्थिक व वस्तू स्वरूपात हजारो लोकांचा उद्धार त्यांनी केलेला आहे. सोशल रिफॉर्मर आहेत. त्यामुळं तुमची कुवत नाही की अबू आझमींच्या विषयी बोलायचं किंवा आमचं जे योगदान आहे. त्यामुळं तुम्ही व्यक्तिगत टीका टिप्पणी टाळाव्यात. तुम्ही तुमचं काय योगदान आहे हे सांगावं व उद्या किंवा परवा म्हणजे कधी तुम्हाला वेळ असेल त्यावेळी जम्मू काश्मीरवरती लढाई करायला शस्त्र घेऊन जायची आमची कधीही तयारी. तुम्ही सोबत येताय का? येणार असाल तर जाऊ. यानंतर कमेंट केली ती म्हणजे वॉर्ड क्रमांक 8 मधील माजी नगरसेविका सोनालीताई सागरे यांचे बंधू महेश सागरे यांनी. तर यांनी काय कमेंट केले की RSS ही हिंदू समाज जनजागृती करते. व त्यांनी काय केलं की याचा स्क्रीनशॉट टाकला या पोस्टचा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कॉलनीतील. व नितीन, तुम्ही आज RSS वर टीका केला तर मदरसामध्ये जे प्रशिक्षण चालतं त्यावर आपण बोलणार का? म्हणजे असं एक स्क्रीनशॉटवर त्याच्यावर पोस्ट टाकून टीका केली. वास्तविक फेसबुकवरची पोस्ट आमच्या कॉलनीतील जी नागरी समस्या सोडवण्यासाठीचा ग्रुप आहे तिथं टाकणं पूर्णपणे चुकीचं होतं. दुसरी गोष्ट, मदरशामध्ये काय प्रशिक्षण जे चालतं म्हणजे अतिरेक्यांचं प्रशिक्षण चालतं याबाबत आपल्याला जर माहिती हवी असेल तर आपण मदरसामध्ये जाऊन माहिती घेऊ शकता. उगाच खोटे आरोप करून धार्मिक तेढ निर्माण करू नये. तुमचं सरकार आहे, आतापर्यंत मदरशावर कारवाई झाली असती मग जर काही इलिगल ऍक्टिव्हिटीज तिथं चालू असतात तर. पण अशी कोणतीच तक्रार या कुठं बघायला मिळाली नाहीये. त्यामुळं मदरशाबद्दलचं वक्तव्य करून तुम्ही तमाम मुस्लिम समाजाचा अपमान करतात. त्याचबरोबर महेश सागरे आपण बौद्ध समाजाचे प्रतिनिधित्व करताय. तर भगवान गौतम बुद्ध असतील किंवा आपल्या संविधानाचे जे संविधान ज्यांनी लिहिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर या मनुवाद्यांच्या विरोधात लढा केला, या जाती व्यवस्थेविरुद्ध लढा केला व ज्यांना
या जाती व्यवस्थेसाठी जे खतपाणी घालत होते ते ब्राह्मणवादी लोक किंवा मनुवादी लोक यांच्याशी वैचारिक लढाई आयुष्यभर बाबासाहेबांनी लढली. त्यांचा तुम्ही हे RSSचं समर्थन करून अपमान करतात व तमाम बहुजन समाज, तमाम दलित समाज व तमाम मुस्लिम समाज यांचा महेश सागरे आपण या RSSला समर्थन करून अपमान करतात. त्यामुळे याची किंमत तुम्हाला येणाऱ्या महापालिका इलेक्शनमध्ये निश्चितपणे मोजावी लागेल. भाजपच्या व RSSच्या लोकांना खुश करण्यासाठी तुम्ही हे अशा व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे खूपच चुकीचं आहे. त्यानंतर प्रदीप कुलकर्णी यांनी एक वक्तव्य केलं, असली खुळसट वक्तव्य करून बायको सुद्धा मत देणार नाही. अरे आमच्या संसारावर बघण्यापेक्षा, म्हणजे मी सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे, त्याचबरोबर सोशलिस्ट आहे, समाजवादी विचारांचा आहे. हे अशा प्रकारचे व्हिडिओज बनवतो, पोस्ट करतो, हे माझ्या लग्नाच्या आधीपासून माझ्या बायकोला माहित होतं. त्यामुळे तुम्ही आमच्या बायकोची किंवा संसाराची काळजी करायची गरज नाही. आपलं बघा. हे आमच्या एक कॉलनीतच राहायला आहेत, पाठीमागच्या बाजूला होते. गेल्या 1-2 वर्षापूर्वी यांनी यांचं घर विकलं कॉलनीतलं. त्याचबरोबर 3-4 वर्षापूर्वी यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलेला आहे. त्यामुळं मला काय कुणाच्या व्यक्तिगत टीका टिप्पणी किंवा मेडिकल रिलेटेड टीका टिप्पणी करायची नाही. पण तुम्ही तुमचं कुटुंब असेल, तुमचा संसार किंवा तुमचे बायका पोरी हे तुम्ही आधी बघा, मग आमच्यावर टीका करा. त्याचबरोबर अजून एक कमेंट करणारे होते ते म्हणजे अमृत परदेशी व त्यांचे मामा सतीश परदेशी. हे म्हणजे दोघेही विजयनगर मधीलच आहेत, मामा भाचे आहेत. तर सतीश परदेशी यांच्याबद्दल अजूनही माझा आदर आहे. अमृत परदेशी यांनी वक्तव्य केलं की मतासाठी सायकलवाले कोणत्याही थराला जातील. तर सतीश परदेशी यांचं मत आहे की भावी नगरसेवक होऊ शकणार नाही तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य करू. तर दोघांनाही माझं एवढंच सांगणं आहे की आपले रिलेशन्स चांगले आहेत, ते तसेच चांगले राहू द्यात. उगाच RSS, भाजप किंवा समाजवादी याच्यामुळं आपल्या व्यक्तिगत रिलेशनमध्ये कुठेही तणाव निर्माण होईल असं काही वक्तव्य तुम्ही करू नका. विनाकारण गेल्या 2-3 पोस्टवर आपण मला टार्गेट करत आहात. आपण एकाच कॉलनीत राहणारी लोक आहे, एकमेकांची तोंड आपल्याला बघायची आहेत. रात्री अवेळी मदतीला आमच्यासारखी लोकच आपणाला आठवणार आहेत. गेल्याच महिन्यात सांगायचं झालं तर गेल्या महिन्यात आमच्या भागातील 4 लोकांच्या प्रॉब्लेम्स मध्ये मध्यरात्री मी 1 वाजता, 12 वाजता, 2 वाजता अशा वेळी पोहोचलो व त्या लोकांना मदत केली. एक इन्सिडन्स होता, एक जण एक्सपायर झाले होते रात्री 12 वाजता. 2 जणांना ऍडमिट करायचं होतं 1 वाजता व 2 वाजता. त्यावेळी मी मध्यरात्री तिथं पोहोचून ॲम्ब्युलन्स बोलवून त्यांना भारतीमध्ये ऍडमिट केलं. जे एक्सपायर झाले होते त्यांच्या तर घरी 2-3 फक्त त्यांचे जवळचे नातेवाईक होते, बाकी कोणी नव्हतं. तसेच एक इन्सिडन्स होता की पोलीस स्टेशन मध्ये एका विरोधात भांडणाची केस झाली होती, ती सोडवण्यासाठी मी तिथं मध्यरात्री गेलो होतो. त्यामुळं संकट किंवा इमर्जन्सी सांगून येत नाही, कधीही येऊ शकते. त्यामुळे शेजार धर्म पाळा. व शेवटचं अजून एक त्यातच ऍडिशन मध्ये यांनी जी एक मला कमेंट केली की मतासाठी मी करतोय किंवा नगरसेवक अशी वक्तव्य करून तुम्ही नगरसेवक होणार नाही. तर मतासाठी करायचं असतं तर मी अशा प्रकारचे पोस्ट कधीच टाकल्या नसत्या. मी शांतपणे सगळा तमाशा बघत बसलो असतो. आता जे काँग्रेसचे किंवा भाजपचे नेते जे
शांत बसून तमाशा बघत आहेत, तसं तमाशा मला देखील शांत बसून बघता आला असता. मला देखील जे कट्टरवादी हिंदुत्ववादी आहेत किंवा जातीवादी लोक आहेत, कट्टरवादी मुस्लिमवादी लोक आहेत, इकडे डावी कम्युनिस्ट लोक आहेत, मध्ये असतात ती साम्यवादी विचारांची, त्या सर्वांना खुश करून म्हणजे नरोवा कुंजोबा अशा प्रकारच्या भूमिकेत मी देखील राहू शकलो असतो. पण माझी विचारधारा किंवा माझी तत्व ही मला स्वस्थ बसू देत नाहीत, किंवा मी संघर्ष करणारा समाजवादी कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझी मतं मी परखडपणे आपल्यासमोर, समाजासमोर, समाज माध्यमांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत राहणार व करत राहील. त्याचबरोबर आता जे काँग्रेसचे जे काही महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, त्यातले ठराविकच पदाधिकारी म्हणजे प्रमोद सूर्यवंशी असतील, मिरजेतले अनिकेत गायकवाड असतील, मिरजेतले हाजी गुलाम हुसेन बुजुर्ग असतील, सांगलीतील शंभूराज काटकर असतील, काही ठराविक उमेदवार आसिफाई बावा असतील, असे ठराविक पदाधिकारी फक्त एक बेधडकपणे किंवा त्यांची मतं मांडत आहेत. पण बाकीचे पदाधिकारी मात्र चिडीचूप मूग घेऊन गप्प आहेत. त्यांना देखील त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना मी आवाहन करू इच्छितो की तुम्ही अशा पदाधिकाऱ्यांची बैठक घ्या, कार्यशाळा घ्या. जे कोण काम करत नसतील, इनॅक्टिव्ह असतील, त्यांना ताबडतोब पदावरून काढा. नवीन लोक, नवीन होतकरू किंवा नवीन संघर्ष करणारी लोक भरती करून घ्या किंवा त्यांना पद द्या. त्याचबरोबर शेवटचं जे शरद पाटील, त्याने केलेलं व्यवस्थित लिहिता पण येत नाही त्याला, तर त्यानं काय वक्तव्य केलंय की म्हणजे कमेंट केले की काही पण फालतूगिरी चालली आहे. तसं पाहिलं तर दहशतवादी हा समाजवादीचा कार्यकर्ता आहे. म्हणतात ना, घरातच दहशतवादी लपलेला असतो, याचे उदाहरण आहात तुम्ही. तर हा शरद पाटील रेमंडमध्ये कामगार आहे, 10वी-12वी झालेला हा व्यक्ती आम्हाला अकलेचे तारे किंवा ज्ञान देतोय आम्हाला. तर समाजवादी व्यक्ती हा दहशतवादी असतो हे सिद्ध करून दाखव. हे सिद्ध केलंस तर मी राजकारण, समाजकारण सोडेन. समाजवादी व्यक्ती हा कधीही दहशतवादी नसतो. तो समाजाचा विचार करणारा, समाजवादी मूल्य जपणारा हा नागरिक असतो. समाजातील जी आर्थिक असेल, सामाजिक असेल, ही विषमता, शैक्षणिक विषमता दूर करण्यासाठी कायम झटत असणारा व्यक्ती समाजवादी असतो. समाजाची उन्नती व्हावी यासाठी झटणारा हा समाजवादी असतो. तो कोणत्या एका समाजाचा नसतो, तो सर्व समाजासाठी भांडणारा हा समाजवादी असतो. स्वातंत्र्याच्या पूर्वी S.M. जोशी असतील, त्यानंतर मधु दंडवते असतील, मधु लिमये असतील, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, कर्पुरी ठाकूर, मृणाल गोरे, ही नावं कधी ऐकलेत का आपण? मुलायम सिंग यादव, शरद यादव, लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव, ही सगळी महान समाजवादी नेते होऊन गेलेले आहेत. ओडिसाचे पटनाईक, नवीन पटनाईक यांचे वडील बिजू पटनाईक. तर समाजवादी व्यक्तींवर कृपया बोलण्याची तुमची लायकी नाही, त्यामुळे अशी बेताल वक्तव्य करू नका. त्याचबरोबर मी देखील गेली 10 वर्ष झाली समाजवादी विचाराने प्रेरित झालेला एक कार्यकर्ता आहे. घरावरती तुळशी पत्र ठेवून मी काम करतोय. मला मुबलक जमीन आहे, घरचे सगळे शेती बघतात, त्याचबरोबर छोटं गारमेंटचं एक युनिट आहे माझं. त्यामुळे माझं व्यवस्थित आहे. मी फुल टाइम समाजकारणात असतो. लोकांची मदत करणं ही माझी पॅशन आहे. लोकांचं प्रबोधन करणं, लोकांना नवीन माहिती देणं, ज्ञान त्यांना देणं, म्हणजे
म्हणतात ना, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं. त्यामुळे मी कितीही अडचणी आल्या तरी मी त्या अडचणी सोडवण्यासाठी सक्षम आहे. खंबीरपणे मी समर्थ आहे. माझे कुटुंबीय देखील समर्थ आहे. पण आपण हे दुसऱ्याच्या कंपनीमध्ये जाऊन, म्हणजे एखाद्या मालकाकडे राहणारे आपण एक सेवक आहात. 10-12 तास तिथं नोकरी करून तुमचं घर चालतं. त्यामुळं असं त्याचबरोबर प्रपंच तुम्हाला बघायचा असतो. त्यामुळं नोकरी करून प्रपंच बघणाऱ्या व्यक्तींनी आमच्या नादी लागू नका. कोर्ट कचऱ्या असतील किंवा इतर काही वैचारिक लढाई असेल, ही करण्यासाठी आम्ही 24 तास सदैव तत्पर आहोत. तुमची तयारी आहे का? उद्या तुमच्या घरात काही बरं वाईट झालं किंवा काय कमी झालं तर हे RSS ची लोक किंवा भाजपची लोक कोणीही मदतीला येणार नाहीत. मदतीला येईल ती फक्त माणुसकी. माझ्याही घरात काय झालं तर समाजवादी किंवा धर्मनिरपेक्ष लोक, म्हणजे मी जी सेक्युलर आयडिओलॉजी, सोशलिस्ट आयडिओलॉजी फॉलो करतो, ही लोक मला सुद्धा मदतीला येणार नाहीत. पण आम्ही समर्थ आहोत आमचे काय प्रॉब्लेम्स होईल ते फेस करण्यासाठी. तसं तुम्ही तसं नियोजन करून ठेवले का हे आधी तपासा. आधी आपलं व्यवस्थित सांभाळा, व्यवस्थित बघा. आणि असेच जर व्यक्तिगत टीका करत राहिलात तर अशाच प्रकारे पाहुणचार कुंडली काढण्याचं काम आमच्या मार्फत होईल. हा फक्त एक फर्स्ट लुक होता. फर्स्ट लुक जो मूवीचा एक फर्स्ट लुक हिरोचा जो दाखवला जातो तशा प्रकारे फर्स्ट लुक होता. यानंतर प्रोमो, यानंतर टीजर, यानंतर ट्रेलर, यानंतर मग डायरेक्ट पिक्चर. त्यामुळे सांभाळून राहावा, गोडी गुलाबीने हसत खेळत राहावा, व्यक्तिगत टीका टिप्पणी टाळा. हीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती वजा धमकी म्हणा किंवा लास्ट वॉर्निंग म्हणा ही आपण करत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय समाज.